राज्यात सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने 7 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। राज्याच्या कानाकोपऱ्यात समतेचा विचार पोहोचवणं हा या मागचा उद्देश आहे। तर या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभर विविध जनजागृतीपर कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळणार आहे। संविधानाची प्रस्तावना घराघरात पोहोचवण्यासोबतच शाळा आणि महाविद्यालयामध्ये व्याख्याने, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदा विशेष कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय। सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे। राज्य शासनाच्या 30 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं 200 वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचं 150वं वर्ष आणि महाड चौदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष साजरा करण्याचा विशेष निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने हा जी आर झालेला आहे। तर आता हा जो आठवडाभर आपण कार्यक्रम घेणार आहोत समता सप्ताह, त्यामध्ये जे आहे की आपलं भारतीय संविधान जे आहे या संविधानाच्या मूल्याची जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, लोकांमध्ये जागरूकता यावी, हा त्याचा एक हेतू आहे। आणि त्या अनुषंगाने आपण या आठवडाभरामध्ये या संविधानाच्या उद्देशिका जी आहे आणि संविधानाची एकूण जे काही तत्त्वज्ञान आहे त्याच्या अनुषंगाने एक स्पर्धा आपण आयोजित केली आहे, जिला आपण निबंधाची स्पर्धा अशी म्हणतो। तर निबंध स्पर्धा जी आहे ती आपली खुली राहील, म्हणजे राज्यभरातला कुठलाही व्यक्ती त्याला कुठल्याही म्हणजे वयाचं, शिक्षणाचं, कशाचं बंधन नाही, कुठल्याही व्यक्ती त्याचा निबंध लिहू शकेल। त्याचा विषय आपण असा घेतलेला आहे की भारतीय संविधानाचे 75 वर्ष आणि आजची सामाजिक स्थिती, असा विषय आहे आणि 5000 शब्द त्याला मर्यादा असेल आणि आपण साधारणतः 25 तारखेपर्यंत निबंध मागू आपल्याकडे राज्यभरातून आपण करणार आहोत आणि मग त्याची आपण एक एक्सपर्ट नियुक्त करून त्याची तपासणी करणार आणि पहिलं जे बक्षीस आहे ते 10,000 रुपयाचं असेल, दुसरं बक्षीस 7,000 आणि तिसरं 5,000 अशा प्रकारचे आपण निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत। साधारणतः एक आज आपण ते नोटिफिकेशन काढू आणि ते आपण जाहीर करू। त्याचबरोबर आमच्या ज्या शासकीय निवासी शाळा आहेत, शासकीय वसतिगृह आहेत, त्या निवासी शाळांमध्ये देखील या विषयाच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा प्रकार देखील आपण आयोजित केलं। काल या ठिकाणी काय सप्ताहाचं उद्घाटन आपण केलेलं आहे आणि आपले उपायुक्त समाज कल्याण जिल्हा आपत्ती समितीचे जिल्हा समाज अधिकारी, त्यानंतर मी होतो, प्रदीप मोडे सर जे आहेत तुळशी समूहाचे ते देखील होते आणि आपली तत्वशील कामे म्हणून जे सामाजिक कार्य करते अशा विचारपात लोक आणि मग वसतिगृहातले विद्यार्थी, आपले सगळे स्टाफ वगैरे असं करून आपण सुरुवात काल केलेली आहे। तर ते म्हणजे आता हा कार्यक्रम फक्त काही सप्ताहपुरताच नाही, संविधानाची मूल्य लोकांना सांगणे, त्याचा प्रचार प्रसार करणे, त्याप्रमाणे वागणे, हे काय फक्त 7-8 दिवसापुरतं नाही, हे वर्षभर आणि त्याच्या पुढे हे चालत आहे, निरंतर हा कार्यक्रम आहे। तर या अनुषंगाने आपल्याला विनंती आहे की आपले हे जे काही सामाजिक समता सप्ताह आहे याचा आपण चांगल्या प्रकारे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून याची जागृती करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। आपण आणि याच्यासोबत आपण निबंध स्पर्धा जशी आहे त्यासोबतच आपण एक वक्तृत्व स्पर्धा जी आहे, भाषणाची स्पर्धा, ती पण आपण राज्यस्तरीय आयोजित करीत आहोत। तुळशी समूह जे आहे शिक्षण संस्था, तर त्यांच्याकडे आपण एक साधारण पुढच्या 8-15 दिवसामध्ये त्यांची तारीख निश्चित करून या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आपण आयोजित करतो। त्याचं देखील बक्षीस 800 स्वरूपात राहील। पहिलं बक्षीस 10,000 रुपये, 7,000 आणि 5,000 अशा 2 स्पर्धा प्रामुख्याने आपण या ठिकाणी घेत आहोत। आणि मग ह्या आठवडाभरामध्ये आपले जे काही विविध योजना आहेत समाज कल्याण खात्याच्या, सगळीकडे स्वाभिमान योजना आहे, गटी स्टॉल वाटप करणे आहे, त्यानंतर आपली स्वाधार योजना आपली आहे विद्यार्थ्यांसाठी, स्कॉलरशिपची योजना आहे, अशा सगळ्या योजनांचे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना देखील माननीय कलेक्टर महोदय असतील, तर मान्यवर आहेत, त्यांच्या आपण त्यांना ते लाभाचं वितरण करणार आहोत। असं ॲट्रॉसिटी ॲक्ट देखील आपल्या जिल्ह्यामध्ये 9 लोकांना नियुक्तीसाठी मंजुरी शासनाने दिलेली आहे, त्याचं देखील आपण जिल्हाधिकारी महोदयांची वेळ
घेत आहोत. या अनुषंगाने आता आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. करमाड परिसरातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच दुसऱ्या पतीने भर दिवसा निर्घृण खून केलाय. अवघ्या काही महिन्यापूर्वी झालेल्या या लग्नाचा अंत इतका भयानक असेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलाय. तर करमाड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर पूजा गवांडे ही महिला आपल्या कामात व्यस्त होती. याच वेळी तिचा दुसरा पती सत्यम गवांडे तेथे पोहोचला. पूजाचे पहिले पती वारल्यानंतर तिने सत्यमशी आळंदीत विवाह केला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच सत्यमला दुसरं लग्न करायचं असल्याने तो पूजाकडे घटस्फोटासाठी तगादा लावत होता. पूजाने नकार दिला आणि याच रागातून सत्यमने धारदार चाकूने पूजाचा गळा चिरलाय. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एका तासातच आरोपी सत्यम गवांडे याला बेड्या ठोकल्यात. भर दिवसात झालेल्या या हत्याकांडामुळे महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आरोपी आता पोलिसांच्या कोठडीत आहे. मात्र एका क्षणाच्या रागाने 2 मुलांची आई हरवली गेली. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. आज म्हणजे 9 एप्रिल 2026 रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शिवसमत पेट्रोल पंप या ठिकाणी एक महिला जी त्या पेट्रोल पंपवरच काम करते, ती तिथे काम करत असताना एक व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी तिच्यावर चाकूने वार केला आणि तिथून पळून गेला. सदरच्या महिलेला हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच तिला मृत घोषित करण्यात आले. CCTV फुटेजच्या आधारावर सदरचा जो व्यक्ती आहे तो ओळखण्यात आला आणि घटना ही 12:30ची होती आणि 2 वाजेपर्यंत तो जो आरोपी आहे सत्यम रावसाहेब गावंडे याला पोलिसांनी LCBची टीम तसेच करमाड पोलीस स्टेशनच्या टीमनी एकत्रपणे तात्काळ अटक केलेली आहे. पुढील कारवाई चालू आहे. त्याच्या बाबतीत आता अजून तपास चालू आहे, परंतु ते दोघं एकमेकाला ओळखत होते. इनफॅक्ट नोव्हेंबर महिन्यात त्या दोघांनी वैदिक पद्धतीने विवाह सुद्धा केला होता, परंतु त्यांच्यामध्ये काही त्यांच्या दोघांमध्ये काही मनमुटाव झाला होता आणि त्याच्यानंतर ते पुन्हा वेगळे राहायला लागले होते. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नियोजनबद्ध कामाच्या जोरावर पेण नगरपालिकेने एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. निवडणुकीची कामे आणि अपुरा कर्मचारी वर्ग अशा दुहेरी संकटातही पालिकेने चालू अधिक वर्षात तब्बल 12 कोटी 89 लाख रुपयांहून अधिक कर वसुली केली. मुख्य अधिकारी जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या धडक मोहिमेचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. पेण नगरपालिकेने यंदा 85 ते 90% कर वसुली करून आपल्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेने केवळ नोटिसा न पाठवता शहरात जाहीर दौंडी देऊन जनजागृतीवर भर दिला. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांची तात्काळ दखल घेऊन बिलांमध्ये सुधारणा केल्यामुळे करदात्यांच्या प्रशासनावरील विश्वास वाढला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या कामाचा व्याप असतानाही लेखापाल किरण शहा आणि कर निरीक्षक गोविंद भिसे यांच्या टीमने ही किमया साधली आहे. पेण नगरपालिकेचे कर्मचारी टंचाईवर मात करत केलेल्या या कामगिरीमुळे इतर नगरपालिकांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. या विक्रमी वसुलीमुळे आता शहरांच्या विकास कामांना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. यंदा 31 मार्च 2026 रोजी पेण नगर परिषदेची मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी वसुली ही खूप चांगली आणि विक्रमी झालेली आहे. मालमत्ता कर वसुली ही साधारण 85% वसूल आपली झालेली आहे. तसेच पाणीपट्टी ही 80% आपलेली वसुली झालेली. हे वसुली करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी रिक्षाद्वारे मेसेजिंग दिलं, त्याचप्रमाणे फलक लावले आणि लोकांमध्ये जनजागृती केल्यामुळे नागरिकांचंही यासाठी उत्तम सहकार्य मिळाल्याने त्यांनी तातडीने कर भरणा केल्याने आपली यंदा पेण नगर परिषदेची वसुली ही खूप चांगली झाली. आणि या वसुलीच्या माध्यमातूनच आपल्याला विविध विकास कामे किंवा शहराचे अत्यावश्यक कामे या वसुली किंवा या मालमत्ता कर पाणीपट्टी कर यातूनच आपल्याला कामं करतात येतात. याबद्दल नागरिकांचे धन्यवाद, आभार. आणि ज्यांची पाणीपट्टी किंवा घरपट्टी अजून भरायची असेल त्यांनी तातडीने एप्रिल महिन्यात
भरून नगरपालिकेला सहकार्य करावे ही सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील खेडचे वादग्रस्त तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मोजे मोई येथील कोट्यवधी रुपयाच्या किमतीच्या जमिनीबाबत अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य आदेश दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेडसे यांच्याविरुद्ध 3 महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे कडक आदेश दिलेत. मिळालेल्या माहितीनुसार मौजे मोई येथील गट क्रमांक 95च्या जमिनीचा अर्ज यापूर्वीच तहसीलदारांनी फेटाळला होता. मात्र विद्यमान तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आपल्या अधिकार कक्षेबाहेर जाऊन आणि अर्जदाराशी संगनमत करून 19 सप्टेंबर 2025 रोजी नवा नियमबाह्य आदेश पारित केला. शासकीय दस्ताऐवजीत फेरबदल करून हा खटाटोप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर मंत्रालयाने ही धडक कारवाई केली आहे. तर 16 मार्च 2026 रोजी जिल्हा अधिकाऱ्यांना याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. प्रशांत बेडसे यांचा खेडमधील कार्यकाळ सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. तर यापूर्वी त्यांचं निलंबन झालं होतं. आता मंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. या चौकशीत तहसील कार्यालयातील आणखी कोणते मोठे मासे गळायला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावती शहरातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाचं आमिष दाखवून तिचं अपहरण करण्यात आले आणि मुंबईत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेवर अत्याचार करणारा नराधम तिचा नातेवाईकच असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने या पीडितेला फूस लावून मुंबईला नेले होते. तिथे तिला जबरदस्तीने मद्य पाजून 2 दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याने आरोपीने पीडितेला मारहाण केली आणि तिला अमरावती रेल्वे स्थानकावर सोडून तो फरार झाला. 7 एप्रिल रोजी पीडिता उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली असता हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आली आहे. नात्यातील विश्वासार्हतेला तडा देणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पोलीस आता या नराधम आरोपीच्या मुसक्या कधी आवळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा नंबर 140/2026 आहे. यामध्ये 137(2), त्यानंतर 64(1), 64(2)(m) आणि त्याचबरोबर 118(1) म्हणजे मारहाण, त्याचसोबत पोक्सोचे 4, 8, 12 हे कलमासह गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये पीडित ही 17 वर्षाची आहे. पीडित आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. नातेवाईक असूनसुद्धा सदर आरोपितांनी प्रेमाचं आमिष दाखवलं असं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्या आमिषाच्या पोटी बळी पडून या मुलीला मुंबईला नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरी संभोग करण्यात आलेला आहे आणि तो केल्यानंतर त्यांचे परत वाद झाल्यामुळे 6 तारखेला रात्री रेल्वेने येऊन 7 तारखेला सकाळी रेल्वे स्टेशनला आणून सोडलं आणि जो कोणी आरोपी आहे तो तिथून पळून गेलेला आहे आणि ती मुलगी त्यानंतर हॉस्पिटलला दाखल झाल्यानंतर ती तक्रार आपल्याला प्राप्त झाली. आपण त्वरित तिची FIR घेतलेली आहे. तिचे जे काही वैद्यकीय चाचणी आहे, पुढील उपचार आहेत ते चालू आहेत. तिचे जे काही सॅम्पल घेतलेले आहेत ते आपण CA जमा करण्यात आलेले आहेत. आरोपी शोधासाठी आपलं पथक रवाना आहे. लवकरच आरोपी अटक केल्यानंतर उर्वरित जो मुंबई आणि इतर ठिकाणचा तपास आहे तो पूर्ण केला जाईल आणि या आरोपीलासुद्धा तपास करून प्रॉपर कायद्याने प्रॉपर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बरोबर आहे, FIRमध्ये ते नमूद केलेलं आहे की मद्य देऊन त्या म्हणजे शारीरिक संबंध पण केलेले आहेत जबरदस्ती आणि मारहाणसुद्धा केलेली आहे. ह्या FIRमधल्या बाबी आहेत. आरोपी आल्यानंतर त्याची क्रॉस व्हेरीफाय पण करता येईल. त्याचबरोबर आरोपी आल्यानंतर जे स्पॉट आहेत ते स्पॉटसुद्धा आपण व्हेरीफाय करणार. मुलीची प्रकृती स्थिर आहे. ती 1-2 दिवसात आता व्यवस्थित होईल आणि त्यानंतर तिच्याकडून जो काही आणखी सहकार्य होईल ते सुद्धा आम्ही घेणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंग कवितेवरून
सुरू झालेला कुमार कामरा प्रकरण आता अधिक तीव्र होताना दिसतंय। या प्रकरणी विधान भवनाच्या विशेष न्याय हक्क समिती समोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। विशेष म्हणजे तक्रारदार भाजप नेते प्रवीण दरेकर आणि स्टँडअप कॉमेडियन कुमार कामरा यांची समिती समोर समोरासमोर साक्ष नोंदवण्यात आली आहे। स्टँडअप कॉमेडियन कुमार कामरा यांच्या एका व्यंग कवितेवर आक्षेप घेत प्रवीण दरेकर यांनी ही तक्रार दाखल केली होती। आज झालेल्या सुनावणीत दरेकर यांनी समितीसमोर कामरावरील आरोप वाचून दाखवले। दरम्यान आपण कोणतीही चूक केलेली नसून केवळ व्यंग मांडण्याचा दावा कामरा यांनी समितीसमोर केलाय। याच प्रकरणातील शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनाही साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले होते, मात्र आजारपणामुळे त्या आज हजर राहू शकल्या नाहीत। आता पुढील 10 ते 12 दिवसात अंधारे यांची साक्ष नोंदवली जाणार आहे, तर सुषमा अंधारे यांच्या साक्षीनंतर ही समिती आपला अंतिम निर्णय घेणार आहे। त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान या वादात समिती नेमका काय निकाल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ज्या पद्धतीमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंग कविता केली होती, ते प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे। याबाबतीत माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी विशेष हक्क समितीकडे त्याची तक्रार नोंदवली होती। त्यानुसार 2 ते 3 वेळा कुमार कामरा यांची हिअरिंग झाली। आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली। त्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले। तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही। त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे। सदर प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंना देखील नोटीस बजावली होती, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचं त्यांनी पत्र पाठवलं आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याचं देखील त्यांनी पत्र पाठवल्यामुळे त्यांची आज साक्ष नोंदवली गेली नाही। येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल। अकोल्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। ज्या मातेने अवघ्या 8 दिवसापूर्वी एका बाळाला जन्म दिला, तिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली। इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्याचा क्रूर प्रयत्नही करण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। या प्रकरणाला आता लव जिहादचा किनारा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अकोल्याच्या अन्नपूर्णा मंदिर परिसरात रवीना पवार या 24 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता, तर अकोला पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात या प्रकरणाचा छडा लावलाय। आरोपी पती सादिक शाह याला डाबकी रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर रवीना आणि सादिक यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्नानंतर त्यांच्या सतत वाद व्हायचे। 6 एप्रिलच्या रात्री झालेल्या वादात सादिकने रवीनाचा गळा आवळून तिला संपवले आणि ओळख पटू नये म्हणून तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला। या घटनेत सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे ज्या 8 दिवसाच्या चिमुरड्याला आईची गरज होती, त्याच्या डोक्यावरचं आईचं छत्र कायमचं हरपलंय, तर बाप तुरुंगाच्या हवाली झालाय। दरम्यान हिंदू संघटनांनी या प्रकरणात लव जिहादचा संशय व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली। एक निष्पाप जीव आज उघड्यावर पडला आहे, तर क्रूर प्रवृत्तीच्या एका कृत्याने एका कुटुंबाचा अंत झालाय। पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत। दिनांक 6 एप्रिल रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अन्नपूर्णा माता मंदिर जे आहे त्याच्या परिसरामध्ये परिसरातील भागामध्ये एक महिलेची अर्धवट जळालेली बॉडी मिळाली, ज्याच्यामध्ये चेहरा पूर्णतः जळालेल्या अवस्थेमध्ये होता। त्यामुळे त्या दिवशी महिलेची ओळख पटवता आली नाही। आम्ही फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवली। फॉरेन्सिक टीम कडून पूर्ण त्या परिसराची आणि त्या बॉडीची जे सॅम्पल्स आणि जे विश्लेषण आहे ते त्यांनी त्या दिवशी केलं। त्यानंतर महिलेची जी बॉडी आहे ती जीएमसी हॉस्पिटल येथे रवाना केली। काल जीएमसी हॉस्पिटल येथे पीएम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉज ऑफ डेथ जे आहे ते अननॅचरल दिलं डॉक्टरनी इंजुरीजमुळे, आणि त्याच्यामध्ये आज रोजी त्या घटनेच्या अनुषंगाने मर्डरचा गुन्हा हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आम्ही त्या महिलेची ओळख पटावी म्हणून शोधपत्रिका जारी केली होती। त्या शोधपत्रिकेच्या याच्यावर आमचे पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक आणि स्टाफचे नंबर वगैरे होते, त्याच्यावर काही माहिती आम्हाला मिळाली
आणि त्या माहितीच्या आधारे ती महिला अमुक अमुक असू शकते अशी एक माहिती होती. त्या अनुषंगाने त्या अँगलने आम्ही थोडा तपास केल्यानंतर आम्हाला ती खात्री पटली आणि आज रोजी आरोपी जो आहे त्याला डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशी माहिती मिळाली की ते वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या तालुक्यामधले आहेत. त्यांनी लग्न करून ते मुंबईला होते वर्षभर. मुंबईवरून ते डिलिव्हरीसाठी, त्या महिलेच्या डिलिव्हरीसाठी आता गेल्या 2 महिन्यापासून अकोल्यामध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांचे गेल्या 2-3 महिन्यापासून खूप भांडण सुरू होते असं त्याच्या एकंदरीत इन्व्हेस्टिगेशन मधून आता माहिती मिळाली. आणि त्या भांडणाच्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी त्या घटनेच्या म्हणजे 6 तारखेच्या आदल्या रात्री त्यांचे जोरदार भांडणं झाले आणि त्या दिवशी त्यांनी गळा दाबून आणि मारून त्या महिलेला त्या परिसरामध्ये आणून पेट्रोलचा वापर करून जाळण्यात आलेला आहे. बाकी आरोपीला ताब्यात आज घेतलंय आणि उद्या मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल. PCR घेतलं जाईल आणि त्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये कोणी इन्व्हॉल्व्ह होतं का, त्याच्यासोबत कोणी आहे का याबाबतचा अधिक तपास करून जर आरोपी कोणी असेल तर त्याला त्याच्यावर देखील पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्या महिलेला बाळ आहे 8-10 वर्ष. हा, त्याला महिलेला 8 दिवसांचं बाळ आहे आता. त्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळ जे आहे त्यांच्याकडे पाचारण केलं होतं त्यांना. ते आलेले आहेत. त्या बाळाचं आता मेडिकल आम्ही करत आहोत आणि मेडिकल करून त्याला शिशुगृहामध्ये आम्ही रवाना करत आहोत. बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.